मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कदाचित तुम्हाला वाटेल प्रत्येक वेळेस हे मासे पकडताना व्हिडिओ बनवतात, आज मासे पकडतानाच व्हिडिओ का नाही आहे. तर आपण जेव्हा मासे पकडायचे व्हिडिओ बनत असतो तेव्हा बरेच लोक आपल्याला कमेंट करत असतात की हे जाळं कुठं भेटेल, आम्हाला सांगा, अशा प्रकारचं फेक जाळं कुठं भेटतं. तर मित्रांनो, आपण जी पण फेक जाळी वापरतो ती आपण स्वतः बनवलेली, रेडीमेड जाळी वापरत नाही, कारण त्यांना ती क्वालिटी नसते. लोक डिटेल विचारत असतात त्या जाळ्यांच्या, त्यासाठीच आज तुम्हाला आपण या जाळ्याची डिटेल सांगणार आहे. तर मित्रांनो, जाळं बघा, हे सुती प्रकारचं जाळं आहे. याला 4 किलो मणी आहेत या जाळ्याला. जाळ्याची उंची विचारत असतात. मित्रांनो, लक्षात घ्या, जाळ्याची उंची कधीच महत्त्वाची नसती. तुम्ही जे जाळं फेकता ते जाळं गोल होणं महत्त्वाचं आहे. जाळं उंचीला भरपूर असेल पण जर ते गोल होत नसेल तर त्या जाळ्याच्या उंचीचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला जाळं गोल होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बघा, हे जाळं असं वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये तयार करावं लागतं. आता हे जाळं बघा तुम्ही, हे बघा, हे 2 बोटी साईजचं जाळं आहे, साधारण 1.5 ते 2 बोटी साईजचं आहे. आणि हे जाळं पूर्ण आपण स्वतः बनवतो. तर अशा प्रकारचं जाळं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे जाळं तुम्हाला 6,000 रुपयाला बसेल. 6,000 रुपये प्लस तुम्हाला आपण जाळं पाठवणार. पूर्ण पेमेंट तुम्हाला आधी करावं लागेल, त्याच्यानंतर आपण तुम्हाला हे जाळं पाठवू. तर जाळं पाठवायचा जो खर्च आहे तो तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल. सध्या तरी आपण जाळं फक्त महाराष्ट्रापुरतंच पाठवतोय, महाराष्ट्राच्या बाहेर तर आपण पाठवत नाही. जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं जाळं आपण पाठवू शकतो. हे सुती प्रकारचं जाळं आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी जे सूत वापरलेलं आहे ना, ते गरवारे, म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे गरवारेचं. तर हे भरपूर टिकाऊ आहे. म्हणजे जर तुम्ही जाळं जपलं तर साधारण तुम्हाला हे जाळं 8 ते 10 वर्ष सहज टिकणार आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण तंगूसची जी जाळे असतात ती जाळी पण देतो. जर तंगूसचं जाळं घ्यायचं असेल, त्या जाळ्याची साईज 3 बोटे आकाराचं घर असतं आणि त्यालाही 4 किलो मणी असतात. जाळ्याची क्वालिटी काय आहे तुम्ही आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईलच. तर तंगूसचं जाळं जर घ्यायचं असेल तर त्या जाळ्याची किंमत 4,000 रुपये आणि सुती जाळ्याची किंमत ही 6,000 रुपये. जर तंगूसचं जाळं घेतलं तर जास्त दिवस टिकत नाही, पण तुम्हाला जर चिलापीसारखे मासे पकडायचे असतील तर तंगूसचं जाळं तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. तंगूसचं जाळं घेऊ शकता. पण ज्या गावांना तुम्हाला लोळी, कोळस अशा प्रकारचे मासे पकडायचे असतील तर मात्र तुम्हाला असं सुती प्रकारचं जाळं घ्यावं लागेल, कारण हे जाळं जास्त टिकाऊ असतं. तंगूसचं जाळं त्या मानाने जास्त टिकत नाही. मित्रांनो, तुम्हाला जाळ्याची बांधणी पण दाखवतो. ही जाळ्याची बांधणी बघा तुम्ही कशा प्रकारची आहे. ह्याच्यामध्ये एक बघा, मण्यासाठी आपण 3 दोऱ्या वापरलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या बाजूने दाखवतो. बघा या दोऱ्या किती आहेत बघा, जाड दोऱ्या 3 दोऱ्या आहेत. याच्यामध्ये मणी एका जागी फिक्स बांधलेला आहे, जेणेकरून मणी सरकत नाही. लोकल जाळी जर तुम्ही विकत घेतली तर त्याच्या मणी सरकतात. बांधणी एकदम लोकल क्वालिटीचीच असते त्याची. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की जाळ्याची किंमत जास्त आहे, पण जेव्हा तुम्ही हे जाळं वापराल किंवा अशा प्रकारचं जाळं तुम्ही मार्केटमध्ये घेण्यासाठी जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं जाळं भेटणार नाही. कारण आम्ही पण मार्केटमध्ये फिरतो. सहसा आपण जाळं देत नव्हतो बनून, पण भरपूर लोकांच्या रिक्वेस्ट यायला लागल्या की जाळी भेटत नाही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची, आम्हाला चांगल्या प्रकारच्या जाळ्यांची गरज आहे. त्यासाठी आपण आता ही पद्धत चालू केलेली आहे. जर तुम्ही नायलॉनचं जाळं घेतलं मित्रांनो तर जास्त दिवस टिकणार नाही, पण चिलापीसारखे मासे तुम्हाला मात्र भरपूर प्रमाणात सापडतील. दुसरी गोष्ट, सुती जाळं फेकण्यासाठी तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. नायलॉनचं जाळं फेकण्यासाठी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावं लागणार नाही. नायलॉनचं जाळं म्हणजे अगदी नवीन माणूससुद्धा सहज फेकू शकतो. पण तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला चिलापीसारखेच मासे पकडायचे तर तुम्ही नक्कीच नायलॉनचं जाळं घ्या. दोन्ही प्रकारची जाळे आहेत, दोन्ही प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. किंमत पण आपण तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. नायलॉनचं जाळं हे 4,000 रुपयाला आणि सुती प्रकारचं जाळं हे तुम्हाला 6,000 रुपयाला बसेल. शिवाय तुम्हाला पाठवायचं जे चार्ज आहेत ऑनलाईन पाठवण्यासाठी तर ते चार्ज तुम्हाला द्यावे लागतील. पेमेंट तुम्हाला पूर्ण करावं लागेल. अगोदर 4,000 आणि नंतर सुती जाळ्याचे 6,000 असे तुम्हाला पेमेंट करावं लागतील.
पेमेंट केल्याच्या नंतर ज्या तारखेला तुम्ही पेमेंट कराल तिथून पुढं 15व्या दिवशी आम्ही तुम्हाला जाळी पाठवू. कारण अगोदर आपण जाळी बनवून ठेवत नाही, जर ऑर्डर आली तरच आपण तुम्हाला जाळी बनवून पाठवणार आहे. त्यासाठी एवढं लक्षात असू द्या की जर तुम्ही आज ऑर्डर केली, आज जर तुम्ही मला ऑनलाईन पेमेंट केलं, त्याच्यानंतर 15व्या दिवशी आम्ही तुम्हाला हे जाळं पाठवू. तर मित्रांनो, आता तुमच्या पुढे प्रश्न असेल की ऑनलाईन पेमेंट कसं करणार. तर आपले जे व्हिडिओ तुम्ही पाहताय ते यूट्यूबवर पाहत असताल किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती. तर ज्या पण ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्हाला तुमचा नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तिथं लिहायचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं जाळं पाहिजे. तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला माझा नंबर देईल ज्याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पण तुम्ही जर फक्त नंबर मागितला तर मला डायरेक्ट नंबर देता येत नाही, कारण यूट्यूबवर तसा नंबर देणं अलाउड नसतं. त्यामुळे तुम्ही तुमचा नंबर आणि तुमचं नाव मला पाठवा, मी तुम्हाला नंबर पाठवेल, मग तुम्ही पेमेंट करा. आणि एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 15व्या दिवशी जाळं भेटेल. जाळ्याच्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला आपण 1-2 सीन टाकणार आहे. एक सुती जाळ्याचा असेल आणि एखादा सीन तंगूच्या जाळ्याचा असेल. दोन्हीमध्ये फरक तुम्हाला दिसून येईलच. त्याच्यावर तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या प्रकारचं जाळं पाहिजे.